श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणानुसार प्रदोष व्रतावर भगवान शिवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण तर होतात, पण जीवनातील सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तता मिळते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रदोष व्रत देखील केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा 10 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पाळला जाणार आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रताला त्रिपुष्कर योग, प्रीती आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी पुनर्वसू नक्षत्राची देखील शक्यता आहे. या योगांमध्ये महादेवांची पूजा केल्याने भक्तांना सर्व त्रासांपासून मुक्तता देखील मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे करोडच्या कर्जातून मुक्ती तर मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. जर तुम्ही व्रत करणार असतील तर हातात पाणी, फुलं आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिव मंदिरात किंवा घरातच भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठान करायची आहे. शिव कुटुंबाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रदोष व्रताची कथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे. त्यानंतर तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आरती करायची. शेवटी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आणि आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टेकून राहत नाही. म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. इच्छा पूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो. हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडेसे तांदूळ हे लागणार. जे तांदूळ आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे. आता एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये हे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यांना तांदळाला जे आहे ते आपल्याला चोळून पिवळं करून घ्यायचं. तसेच आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण हे जे पिवळे केलेले तांदूळ आहेत ते तांदूळ टाकायचे आहेत.
तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ. हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते. धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवट असेही म्हणतात. देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाची पूजेला विशेष स्थान आहे. अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजाही केली जाते. धार्मिक मान्यतानुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली. मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते. देवी सावित्रीही या अक्षयवटात वास करते. असे मानले जाते की देवी सावित्री आपल्या पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण वाचवले म्हणून तिला वटसावित्री असेही म्हणतात. वडाच्या झाडामध्ये देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुख शांती मिळते आणि म्हणूनच आपल्याला सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आवर्जून वडाच्या झाडाची सुद्धा पूजाही करायची. तर आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम वडाच्या झाडाजवळ गेल्यावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडंसं तांदळाचं आसन द्या आणि त्यावर आपल्याला या दिव्याला जे आहे ते ठेवायचं आहे. त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले ते आपल्याला वडाच्या झाडांच्या मुळांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला वटकेश्वर महादेव या नावाचा जप करायचा. वटकेश्वर महादेव या नावाचा आपल्याला जप हा मनोमन करायचा आहे. संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो वडाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि वटकेश्वर महादेवांचं आपल्याला नाव घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तर तुमची जी पण इच्छा असेल, धन प्राप्तीची इच्छा असेल, कर्जापासून मुक्तीची इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल किंवा इतरही कोणती तुमची इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला इच्छा जी आहे ती वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन मनोभावे बोलायची आहे. उद्याच्या सोमप्रदोषापासून हा उपाय जो आहे सलग 3 सोमवार तुम्हाला करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे ते कमी व्हायला लागलेले आहे. तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.